Hello student, welcome in today's session. In today's session, we learn about the types of synapses. In last video, we have seen about what is synapses, that structure of synapses. Then today we learn about the types of synapses. There are two main types of synapses, that is the electrical synapse and the chemical synapse. First we have to learn about what are the electrical synapse. आपल्या शरीरामध्ये जेव्हा न्यूरॉन्स म्हणजेच नर्वस सिस्टीमच्या सेल्स जेव्हा काम करायला लागतात त्यांचं मेटाबॉलिझम सुरू होतं. एक न्यूरॉन अनेक न्यूरॉन्सला जोडलेली असते. त्यांचं काम हे दोन प्रकारे होतं. जसं आपण बघितलेलं आहे की प्रायमरी नर्वस सिस्टीम हायड्रामध्ये आपण बघितली किंवा प्लानेरियामध्ये बघितली, ही केमिकल टाईपची नाही आहे. तिथं केमिकल सिग्नल ट्रान्सफर होत नाहीत, तिथं नर्वस सिग्नल ट्रान्सफर होतात. देर इज अ नर्वस कोऑर्डिनेशन, नॉट केमिकल कोऑर्डिनेशन. तसं आपण इथे बघतोय की दोन न्यूरॉन्सच्या मध्ये असणारं कनेक्शन आहे. एका न्यूरॉन्सचं अनेक न्यूरॉन्सशी कनेक्शन आहे. तर या न्यूरॉन्सच्या मध्ये इलेक्ट्रिकली सिग्नल्स सेंड होतात का केमिकल्स एकीकडून दुसरीकडे केमिकल्सचं वहन होतं, त्यानुसार सिनॅप्सेसचं काय केलं जातं, विभाजन केलं जातं. आपण बघितलेलं लास्ट लेक्चरला की सिनॅप्स म्हणजे काय असतात. दीज आर द फंक्शनल गॅप्स बिटवीन द टू न्यूरॉन्स. These are the junction between two neurons which is having a presynaptic membrane, the axon terminals. आपण बघू की एक जी न्यूरॉन असते, न्यूरॉन्सची वरची बॉडी म्हणजे डेंड्राइट्स आणि सायटॉन, आणि त्या सायटॉनचे एक्सटेन्शन म्हणजे डेंड्राइट्स, आणि त्या सायटॉनवरून खाली जे एक्सटेन्शन निघतं त्याला आपण ॲक्झॉन म्हणतोय. पहिल्या न्यूरॉन्सच्या ॲक्झॉनचे शेवटचे टोक म्हणजे ॲक्झॉन टर्मिनल, आणि या एक्झॉन टर्मिनलचा अगदी टोकाशी आकार हा गोलाकार होतो, त्याला आपण सिनॅप्टिक नॉब म्हणतो. दॅट इज प्री सिनॅप्टिक नॉब. एव्हरी सिनॅप्सेस हॅव्हिंग द प्री सिनॅप्टिक नॉब, प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन, मायटोकॉन्ड्रिया, वेसिकल्स, सायटोप्लाझम, अँड द नेक्स्ट मेम्ब्रेन ऑफ that next neuron, membrane of the next neuron. That synapse, it is the gap between the axon terminal of first neuron and the dendritic ends of the second neuron. तर पुढच्या डेंड्राइट्सची जी मेम्ब्रेन आहे तिला आपण पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन म्हणूयात, आणि पहिल्या ॲक्झॉन टर्मिनलचा जो एंड आहे त्याला आपण प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन म्हणूयात, प्री सिनॅप्टिक नॉब म्हणूयात. आणि यामधला जो गॅप आहे, द गॅप बिटवीन द प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन अँड द पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन, दॅट गॅप इज कॉल्ड आज सिनॅप्टिक क्लेफ्ट. ओके, अँड दॅट सिनॅप्टिक क्लेफ्ट आपण बघूयात. या सिनॅप्टिक क्लेफ्ट कन्सिस्ट ऑफ द एन्झाईम acetylcholinesterase which dissociate the acetylcholine into acetate and choline that helps in the chemical transportation of signals. But in that same way आपली जी न्यूरॉन्स आहे त्याच्या आजूबाजूला आपण बघूयात नेहमी पॉझिटिव्ह चार्जेसचं प्रमाण जास्त असतं. आतमध्ये पॉझिटिव्ह चार्जेस नसतात असं नाही असतात, पण बाहेर जास्त असतात न्यूरॉन्सच्या आजूबाजूला. न्यूरॉन्सच्या आतमध्ये निगेटिव्ह चार्जेसचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, बाहेर पॉझिटिव्हचं. जेव्हा एखादी संवेदना वहन होते त्याचा आपल्या शरीरात, म्हणजे इम्पल्स ट्रॅव्हल्स होते आपण म्हणू, आपण आपल्या बाजूला होणाऱ्या बदलांना जेव्हा प्रतिसाद देतो, हा जो प्रतिसाद आहे तो वेव्हच्या मार्गाने स्त्रवतो. त्या ट्रान्समिशनला, वेव्ही ट्रान्समिशनला आपण काय म्हणतो, इम्पल्स कंडक्शन. आणि ही इम्पल्स जेव्हा कंडक्ट होते एका पॉईंटकडून दुसऱ्या पॉईंटकडे बॉडीमध्ये, तेव्हा पॉझिटिव्ह चार्जेस जेव्हा इम्पल्स ट्रान्समिट होत असते तेव्हा न्यूरॉन्सच्या आतमध्ये येतात, निगेटिव्ह कॉन्सन्ट्रेशन बाहेर जात आहे. ओके, तर हे पॉझिटिव्ह चार्जेसचा आत येणं त्याला आपण डिपोलरायझेशन म्हणू, परत स्वतःच्या जागी जाणं त्याला आपण रिपोलरायझेशन म्हणू. तर म्हणजे इलेक्ट्रिक सिग्नल्सद्वारे सिग्नल ट्रान्समिट होतात आणि केमिकल्सच्या द्वारे सुद्धा सिग्नल ट्रान्समिट होतात. वी आर हॅव्हिंग द न्यूरो ट्रान्समिटर, द केमिकल्स विच ट्रान्समिट द केमिकल्स दॅट सिग्नल्स फ्रॉम वन न्यूरॉन टू द अनदर न्यूरॉन, दॅट इज कॉल्ड आज न्यूरो ट्रान्समिटर. त्याला न्यूरो ट्रान्समिटर म्हणू. जसं की ॲसिटालकोलिन आहे आपल्या शरीरामध्ये. जेव्हा एखादी गोष्ट शरीरात वेदना, सपोज पोट दुखत आहे आपलं, वेदना होत आहेत पण त्या जाणू नाही द्यायच्या आहेत, तर आपण पेन किलर घेतो पोटासाठीचं, जसं सायक्लोफॉर्म घेतो. वेदना होत तर राहतील पण त्या आपल्याला जाणवणार नाहीत. आपले न्यूरॉन्स त्या जागचे काय होतील, त्यांचे एंड्स ब्लॉक होतील, त्यांच्या सिनॅप्टिक क्लेफ्ट काम करणार नाहीत. तर दोन प्रकारचे सिनॅप्सेस बघूयात आज आपण, इलेक्ट्रिकल सिनॅप्स अँड द केमिकल सिनॅप्स. इलेक्ट्रिकल सिनॅप्समधला जो गॅप आहे, द गॅप अँड द सिनॅप्टिक क्लेफ्ट in between them, that junction is very narrow in electrical synapses. Okay, that this synapse is mechanical, totally mechanical आहे ही. Then the electric conductive link is formed between the presynaptic membrane and postsynaptic membrane.
दोन्ही मेम्ब्रेनच्या मध्ये एक इलेक्ट्रिकल कंडक्टिव्ह लिंक तयार होते. ओके, बिटवीन द प्री अँड पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन, दोन न्यूरॉन्सच्या मध्ये एक इलेक्ट्रिकल कंडक्शन निर्माण होत आहे, पोटेन्शियल डिफरन्स निर्माण होतो तिथे. The distance between the presynaptic membrane and postsynaptic membrane, that is very narrow, that is about only 3.8 nanometer. That distance is calculated in nanometer, that is 3.8, very short distance. Then the transmission as compared to the chemical synapse, electrical synapse transmission जे ते कसं होतं आहे, खूप फास्ट होतं आहे. That transmission is very fast. Okay, then it found in the places where the fast response is required. जसं आपण आपले कुठले रिफ्लेक्सेस म्हणू, डिफेन्स रिफ्लेक्सेस म्हणू. रिफ्लेक्स ॲक्शन कशाला म्हणतो, जेव्हा आपल्या हाताला समजा तवा गरम झालेला आणि आपल्याला पोळा आला आणि आपण हात लगेच बाजूला काढून घेतोय. इट इज द सडन ॲक्शन दॅट इट इज सडन रिॲक्शन टुवर्ड्स द एव्हरी ॲक्शन. पटकन आपण कुठल्याही गोष्टीवर जेव्हा रिएक्शन्स देतो त्याला आपण रिफ्लेक्स ॲक्शन म्हणतोय. रिसेप्टर्स सिग्नल रिसीव्ह करतात, त्यानंतर आपल्या ब्रेनमध्ये त्याचा अर्थ लागतो आणि आपण इफेक्टार ऑर्गनकडून रिस्पॉन्ड करतो. या टोटल गोष्टीला आपण रिफ्लेक्स ॲक्शन म्हणूयात. तर डिफेन्स रिफ्लेक्सेस म्हणजे आपण कुठल्या कुठल्या गोष्टींनी प्रतिकार करतो, डिसिजेसला, वेगवेगळ्या गोष्टींना, तर त्या जागी फास्ट रिस्पॉन्स आवश्यक असतो. जसं आपल्याला एखादा इन्सेक्ट बाईट झालेला आहे, आपलं शरीर लगेच, आपली त्वचा लाल होऊन येते, रॅशेस येतात, दॅट इज डिफेन्स रिफ्लेक्सेस. तर जिथं जिथं फास्ट रिस्पॉन्सची गरज आहे तिथं कुठले सिनॅप्सेस असतात, इलेक्ट्रिकल सिनॅप्सेस असतात. इलेक्ट्रिकल सिनॅप्सेस आर फाउंड इन द प्लेसेस वेअर द फास्ट रिस्पॉन्स इज रिक्वायर्ड जस्ट इन द डिफेन्स रिफ्लेक्सेस. ओके, अँड दे मे बी युनिडायरेक्शनल ऑर बाय डायरेक्शनल. एक तर दोन्ही डायरेक्शननी त्यांचं काम चालतं किंवा एका डायरेक्शनल आहे. दिस इज अबाउट द इलेक्ट्रिकल सिनॅप्सेस. हे इलेक्ट्रिकल सिनॅप्सबद्दल आहे. सेकंड टाईप आपण बघूया, दॅट इज द केमिकल सिनॅप्स. Synapse, it is the gap, it is the functional junction between the two neurons, and when one neuron, its axonic terminal ends, it is connected with the many neurons at a time. ओके, तर हे जेव्हा दुसऱ्या न्यूरॉनशी एक न्यूरॉन कनेक्ट होते तर दोन न्यूरॉनमधलं जे जंक्शन आहे, त्या गॅप आहे, त्या टोटल स्ट्रक्चरला आपण सिनॅप्स म्हणतो आहे. सिनॅप्सच्या खूप साऱ्या प्रॉपर्टीज आहेत ज्या इलेक्ट्रिकल आणि केमिकल सिनॅप्सचे स्ट्रक्चर डिस्क्राईब करतात. That every synapse having the excitability, every synapse having the irritability, every synapse receiving the stimulus, every synapse responding towards the stimulus. Okay, then by these synapse chemical signals are transmitted from one neuron to another neuron. केमिकल सिनॅप्सद्वारे केमिकल सिग्नल्स ट्रान्समिट होतात एका न्यूरॉनपासून दुसऱ्या न्यूरॉनकडे किंवा एका न्यूरॉन्सपासून ग्लँड्स आणि मसल्सकडे. ग्लँड्स कशाला म्हणू आपण, मस्क्युलर टिश्यू आपल्याला माहीत आहेत, मसल्स स्नायू आपले, बट ग्लँड्स कुणाला म्हणू, एखादी सेल, एखादा सेलचा ग्रुप, टिश्यू किंवा एखादा ऑर्गन असेल जो सिक्रिटरी फंक्शनमध्ये काहीतरी तयार करतो आहे आणि त्या फंक्शनमुळे आपल्या शरीरात वेगळे बदल होणार आहेत काहीतरी, त्याला आपण ग्लँड्स म्हणूयात. दोन प्रकार आहेत, एक्झोक्राईन आणि एंडोक्राईन. ज्या ग्लँड्सला त्यांचं सिक्रिशन ट्रान्सफर करण्यासाठी ट्यूब्स आहेत त्यांना एक्झोक्राईन ग्लँड म्हणून, जसं पेनक्रियाज आहे, ओव्हरीज आहे, टेस्टीज आहे. आणि अशा काही ग्लँड्स आहेत ज्यांना त्यांचं सिक्रिशन ट्रान्सपोर्ट करण्यासाठी वेसल्सची गरज नाही आहे, त्यांना आपण एंडोक्राईन ग्लँड म्हणूयात. त्या एंडोक्राईन ग्लँड्समध्ये त्यांचं सिक्रिशन्स असतात, हार्मोन्स, जसं पिट्युटरी ग्लँड आहे, थायरॉइड ग्लँड आहे, ओव्हरीज आहे, टेस्टीज आहेत, ते आर एक्झोक्राईन ॲज वेल ॲज एंडोक्राईन. तसं त्या एंडोक्राईन ग्लँड त्यांचे सिक्रिशन्स डायरेक्ट ब्लडमध्ये पोअर करतात. म्हणजे जेव्हा एक न्यूरॉन ग्लँडशी किंवा मसल्सशी कनेक्टेड असते तेव्हा ते जंक्शन कुठलं असतं, केमिकल सिनॅप्स असतात. ते त्यांचं कम्युनिकेशन हे केमिकल्सद्वारे चालतं. अँड द केमिकल्स विच आर कम्युनिकेट इन बिटवीन टू न्यूरॉन, दॅट इज कॉल्ड ॲज न्यूरोट्रान्समीटर, दॅट ट्रान्समिट द सिग्नल, दॅट ट्रान्समिट द इम्पल्स. ओके, देन when motor neuron and muscle cells are attached by the neuromuscular junction, that is called as chemical synapse. बघा, the junction between the motor neuron and the muscles, that is called neuromuscular junction. It is one of the chemical synapse. बघा, the neurons which receives the signal, आपले सगळे सेन्स ऑर्गन आहेत, डोळे, कान, जीभ, त्वचा, नाक, हे सगळे सिग्नल्स रिसीव्ह करतात. डोळे बघण्याचे सिग्नल्स, व्हिज्युअल सिग्नल रिसीव्ह करत आहे. नाक ओल्फॅक्टरी सिग्नल्स, वासांचे सिग्नल रिसीव्ह करेल. कान साऊंड सिग्नल्स रिसीव्ह करेल. जीभ टेस्ट रिसीव्ह करेल. देन त्वचा टच रिसीव्ह करेल. तर आपले सेन्स ऑर्गन हे सिग्नल रिसीव्ह करतात. दे आर हॅव्हिंग द सेन्सरी न्यूरॉन. द न्यूरॉन्स विच रिसीव्स द सिग्नल, दॅट इज कॉल्ड सेन्सरी न्यूरॉन. द न्यूरॉन विच कनेक्ट द सेन्सरी न्यूरॉन विथ मोटार न्यूरॉन, दॅट इज असोसिएटेड न्यूरॉन ऑर मिक्स न्यूरॉन. अँड द न्यूरॉन which is coming from the CNS and that respond towards the stimulus, that is called as motor neuron.
आपल्या ब्रेनकडून येणारी जी न्यूरॉन आहे त्याला मोटार न्यूरॉन म्हणू, ब्रेनकडे जाणारी न्यूरॉन आहे सिग्नल नेणारी त्याला सेन्सरी न्यूरॉन म्हणू. तर मोटार न्यूरॉन आणि मस्क्युलार सेल्समधलं जे जंक्शन आहे, जे कनेक्शन आहे, त्याला आपण न्यूरोमस्क्युलार जंक्शन म्हणूया. केमिकल सिनॅप्समध्ये 3 गोष्टी येतील महत्त्वाच्या. एक, फर्स्ट ॲक्झॉन टर्मिनल, म्हणजे आपण बघू कुठल्या न्यूरॉनला वरती जे सेल स्ट्रक्चर असतं ज्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे, निझल्स ग्रॅन्युल आहेत जे एन्झाईमच्या ॲक्टिव्हिटीसाठी असतात, देन डेंड्राइट्स आहेत त्यांच्या ब्रांचेस, त्याचं जे एक्सटेन्शन आहे त्याला आपण ॲक्झॉन म्हणू. आणि ॲक्झॉनचे जे एंड्स आहेत अगदी गोलाकार आहेत त्याला ॲक्झॉन टर्मिनल नॉब्स म्हणूयात आपण. तर कुठल्याही केमिकल सिनॅप्समध्ये पहिलं स्ट्रक्चर असेल ॲक्झॉन टर्मिनल, दुसरं स्ट्रक्चर असेल पोस्ट सिनॅप्टिक सेल मेम्ब्रेन, पुढच्या न्यूरॉन्सची जी सेल मेम्ब्रेन आहे ती, आणि पुढच्या न्यूरॉन्सची सिनॅप्सच्या नंतरची न्यूरॉन. पहिलं ॲक्झॉन टर्मिनल, दुसरं पोस्ट सिनॅप्टिक सेल मेम्ब्रेन, आणि तिसरं पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन, पुढची न्यूरॉन. ओके, तर आपण बघूयात प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन हॅविंग द ॲक्झॉन टर्मिनल नॉब दॅट इज कॉल्ड ॲज प्री सिनॅप्टिक नॉब. अगदी ॲक्झॉन टर्मिनलचा एंड पहिले खूप गोलाकार आकारामध्ये कन्वर्ट होतो आणि तिथे मग काय काय आहे, तिथे मायटोकॉन्ड्रिया आहेत, तिथे वेसिकल्स आहेत जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम गॉल्गी कॉम्प्लेक्सपासून तयार होतात, असे राऊंडेड स्ट्रक्चर ज्यांच्यामध्ये न्यूरो ट्रान्समीटर भरलेलं आहे ज्याला आपण ॲसिटाल कोलिन म्हणू. 2 न्यूरॉन्सच्या मध्ये संदेश वहनाचं काम जे करतं त्याला आपण न्यूरो ट्रान्समीटर म्हणतो. तर ॲसिटाल कोलिन इट इज वन ऑफ द मेजर न्यूरो ट्रान्समीटर in case of our nervous system, and that is transmitted in between presynaptic knob and postsynaptic membrane. तर प्रीसिनॅप्टिक नॉबवर कॅल्शियम आयन चॅनल्स आहेत. सगळ्यात आधी तर त्याच्यामधून कॅल्शियम आयन्स एंटर होतील. कॅल्शियम आयन्स हे कार्बोनेटसोबत मिक्स झाल्यानंतर कॅल्शियम कार्बोनेटचं कॉन्सन्ट्रेशन प्रीसिनॅप्टिक नॉबमध्ये वाढेल. त्यानंतर वेसिकल्समध्ये भरलेला ॲसिटाल कोलिन फुटेल आणि प्रीसिनॅप्टिक मेम्ब्रेनमधून बाहेर पडेल. प्रीसिनॅप्टिक मेम्ब्रेनमध्ये आणि पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेनमध्ये जो गॅप आहे तिथं सिनॅप्टिक क्लेफ्ट म्हणू आपण. त्या क्लेफ्टमध्ये ॲसिटाल कोलिन इस्टरेज नावाचा एन्झाईम आहे. आता वेसिकलमधलं ॲसिटाल कोलिन बाहेर पडलं आणि त्या एन्झाईमच्या संपर्कात आलं की ॲसिटाल कोलिन हे ॲसिटेट प्लस कोलिनमध्ये डिस्ट्रीब्यूट होतं, डिवाइड होतं, ब्रेकडाऊन होतं. आणि या ॲसिटाल कोलिनचं काम आहे जे इलेक्ट्रिकल सिग्नल्स आहेत ते पुढं कन्वे करायचे, पुढं ट्रान्सफर करायचे. म्हणजे हे ॲसिटाल कोलिन नेक्स्ट मेम्ब्रेनला जातं काही प्रमाणात आणि ते या ॲसिटाल कोलिन इस्टरेजची कॅपॅसिटी संपली, त्याची ॲक्टिव्हिटी संपली, ॲक्टिव्हनेस संपलं त्याचं की ते परत वेसिकलमध्ये पॅक होईल आणि प्रीसिनॅप्टिक नॉबमध्ये एंटर होईल. म्हणजे आधीच्या ॲक्झॉन टर्मिनलचे आधीच्या न्यूरॉन्सचं जे एंड आहे आणि पुढच्या न्यूरॉन्सची जी सुरुवात आहे त्याच्या गॅपच्या अलीकडे जे गोलाकार स्ट्रक्चर आहे त्याला प्रीसिनॅप्टिक नॉब म्हणू. ह्या नॉबमध्ये जे वेसिकल्स भरले आहेत त्याच्यात ॲसिटाल कोलिन आहे. एकदा वेन अन इम्पल्स इज ट्रॅव्हल थ्रू द प्रीसिनॅप्टिक मेम्ब्रेन दॅट vesicles they are break down through the membrane, they are spread up in that synaptic gap, they mixed with the acetylcholinesterase and they break down into acetate and choline. आणि जेव्हा acetyl choline हे acetate आणि choline मध्ये डिवाइड होतं, ब्रेकडाऊन होतं, दॅट टाइम इम्पल्स इज सेंड टू द नेक्स्ट न्यूरॉन. नेक्स्ट न्यूरॉनच्या पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेनवर लिगॅंड आहेत, लिगॅंड चॅनल्स आहेत विच ॲक्ट ॲज अ रिसेप्टार फॉर दॅट इम्पल्स आणि एकीकडून न्यूरो ट्रान्समीटर दुसरीकडे ट्रान्सफर केला जाईल. ओके, दॅट प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन हॅविंग अ नॉब अँड इट कंटेन द मायटोकॉन्ड्रिया वेसिकल्स दॅट कंटेन द न्यूरो ट्रान्समीटर. ओके, देन calcium ion enters in a knob where when the impulse is reached in the knob, calcium ion enter inside the presynaptic knob and it react with carbonate ions. Then there is a formation of calcium carbonate, its concentration is increases in presynaptic knob and then there is a release of that vesicles outside the न्यूरॉन. सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये तेव्हा हे वेसिकल्स काय होतात, रिलीज होतात. ओके, देन देर इज अ रिलीज ऑफ ॲसिटाल कोलिन इन दॅट क्लेफ्ट दॅट इज बाय द एक्झोसायटोसिस. जेव्हा सेलमधून एखादा पदार्थ बाहेर काढला जातो, removal of any substance by the contraction and relaxation of that cell membrane, that is called as exocytosis. Okay, and that reaches to the postsynaptic membrane by the help of receptors and by the help of acetylcholinesterase. Okay, then once impulse is traveled to next neuron, एकदा का impulse पुढच्या न्यूरॉनला गेली की that neurons enzyme destroy the neurotransmitter आणि acetylcholinesterase हा neurotransmitter destroy करेल. ओके, तो पुन्हा पॅक करून प्रीसिनॅप्टिक नॉबमध्ये येईल. म्हणजे एका न्यूरॉन्सच्या एंडमध्ये वेसिकल्समध्ये ॲसिटाल कोलिन भरलेलं आहे. एकदा का इम्पल्स म्हणजे संवेदनांची जाणीव आली तिथपर्यंत की ते बाहेर पडतील, फुटतील, ॲसिटाल कोलिन बाहेर पडेल, ॲसिटेट आणि कोलिनमध्ये बदलेल. कुठल्या एन्झाईमच्या सहाय्याने, ॲसिटाल कोलिन इस्ट्रेटच्या सहाय्याने, आणि ते पुढच्या मेम्ब्रेनला रिसीव्ह केलं जाईल. ॲसिटाल कोलिन इस्ट्रेटचं काम संपलं की तो परत दुसऱ्या मॉलिक्युलशी रिॲक्ट व्हायला सुरुवात होईल, इम्पल्स पुढे जाईल.
आणि हे सिनॅप्टिक क्लेफ्ट काय होईल, थोड्या वेळासाठी आपण म्हणू त्याचं काम स्टॉप करेल. पुन्हा नेक्स्ट इम्पल्स आली की ते चॅनल्स परत काय होतील, ॲक्टिवेट होतील. म्हणजे प्रीसिनॅप्टिक नॉबमध्ये कॅल्शियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढून कॅल्शियम कार्बोनेटचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेनवर हे ॲसिटाइलकोलिन घेण्यासाठी तिथले रिसेप्टार काय होतात, ॲक्टिव्ह होतात ॲसिटाइलकोलिन इस्ट्रेजच्या सहाय्याने. तर हे केमिकल ट्रान्समिशन आहे इम्पल्सचं, अँड दॅट वी आर हॅविंग बोथ ऑफ द ट्रान्समिशन इन आवर बॉडी. याचं थोडंसं केमिकल ट्रान्समिशन किंचित कंपॅरेटिव्हली स्लो असतं इलेक्ट्रिकल ट्रान्समिशनच्या कंपॅरिझनमध्ये. ओके, देर आर 2 synapses. They are find out in case of us, in case of human beings, that are electrical synapse and chemical synapse. These are the brief introduction about the types of synapses. Thank you student for today's video.